Hare
सेल डाउन है सेल असं बरोबर आहे चालू झालं का तू गवाने माझे नाहीच का
नाहीच ना हेलो 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 पॉइंट एक काम करा ना ऑडियंस माइक पर ठीक है हेलो 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 चार वर्ड सांग दे हेलो अरुण मत आला नहीं पलीकडे जोडलाय बाबा आपण माहिती सेल लावून हे दुसरा माईक कोणता आहे बरोबर वाटलेस माईक हेलो 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 काय झालं दादू याला याचा आवाज याची कुणी केली याचा पण आवाज चांगला बोला मला ते चल हेलो 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 बाबा हेलो 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 एक खर्च में कमी घ्या कोणते एक पुढे वाटलेस शिल्लक समजलं बरं ठीक आहे लावतो हेलो म्हणता ते काढून याला पाहिजे हेलो 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 इकडे ते माझ्याकडे देतो माहिती याला अचानक जाऊ दे चला चालू कर काय होत नाही त्याला अडचणी येतच राहणार आहे तो काय हेलो 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 तुम्हारा हेलो 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 एक काम करा तो माईक महाराजांना द्या ते स्टँड तिकडे घ्या आणि तो माईक इकडे घ्या हेलो तसं करा चला काय नाही त्याला तो माईक तो तुमच्या पाठीमागचं स्टँड आहे ना ते बाबांना द्या काय नाही त्याला हां आणि तो माईक इकडून घ्या तुम्ही गायनाला बॅकला चला करा चालू छोट्या याच्यावर होईल काय अडचण नाही ते बघू आता नंतर नाही काय अडचण नाही
चला त्याला पण कनेक्शन नाही. हॅलो चार्जिंगचं लावलं ना खाली कडे चल खरं झालं. शिट्टी कोणतं मारते? तू मारते का? तू माहित बंद हा तो बॉक्सच उचलून आणि इकडे बॉक्स पुढे चल खरं राम कृष्ण रूपपाहदालोचने सुख Oh
तुम्हें सरिंदमाय बापू Oh
मस्त लवकर तुम्ही संत माझ्या बाप गोपाबंधू तुम्ही संत माझ्या बाप तुम्ही संत माझ्या बाप गोपाबंधू 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 संत माझ्या बाप गोपाबंधू तुम्ही संत माझ्या बाप कायमी पाटीला देवा कायमी पाटीला देवा अवतार
प्रस्तुत प्रसंगी प्राप्त काल, प्राप्त घटिका आणि प्राप्त प्रसंग भगवान परमात्म्याच्या कृपेनं व सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या आशीर्वादानं ब्रह्ममूर्ती गुरुवर्या, गुरुमाता आदरणीय कोळी काकी यांच्या कुशल मार्गदर्शनानं व तुम्हा सर्व देवबंधांच्या कथित प्रयत्नानं संपन्न होत असलेला सच्चिदानंद स्वरूप वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्ममूर्ती भागवत महाराज कोळी काका यांच्या 12व्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 12वे आणि त्या 12व्या वर्षाचा आजचा हा 5वा दिवस आणि त्या 5व्या दिवसाची कीर्तन रूपी नैमित्तिक सेवा माझ्याकडे आली. खऱ्या अर्थाने स्वतःला फार भाग्यवान समजतो. तुम्हा सर्व देववंदांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत आणि तुम्हा सर्वांचे भाग्यवंत. पुणे नावाचा जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये झुंजून वाहणारी इंद्रायणी नावाची नदी, त्या इंद्रायणीच्या वास्तव्य राष्ट्राचं छोटंसं देहू गाव आणि त्या देहू गावामध्ये अवतार करण्यासाठी आलेला हा महात्मा या 4 चरणाच्या अभंगातून जगतवंदिनी जगद्गुरु तुकोबाराया या जनता जनार्दन या जडजीवाला संतांची कीर्ती सांगतायत. संतांची कीर्ती सांगणारे जगतवंदिनी जगद्गुरु तुकोबाराया संत आहे. ज्यांची कीर्ती सांगतात ते संत रूपी भगवंत आहे. ज्यांच्या समोर कीर्ती वर्णन करतायत ते तुम्ही आम्ही सर्व गुणवंत आहोत. विठ्ठल संतांची कीर्ती वर्णन करण्यापूर्वी जो संतांची कीर्ती वर्णन करतोय त्याला ती संतांची कीर्ती माहिती असावी. ज्यांना संतांची कीर्ती सांगते त्यांना ती संतांची कीर्ती माहिती नसावी आणि जी संतांची कीर्ती सांगते ते जगाच्या कल्याणासाठी असावी. तुम्ही संत माया बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुलाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैशी तुम्ही जगी संत जान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा पांडुरंगा करू प्रथम नाम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या प्रमाणाने कथेचा विस्तारू आणि बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वैतातीत गगन सदृश तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यमनवचनम सर्वादि साक्षीभूतम भावान्तितम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि सद्गुरुं तम नमामि सद्गुरुं तम नमामि आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आले भागा ते करीतो आणि तुझेच नाम उच्चारितो आता माझे मन दूर राखावे बांधून तुका मने वाटे नको फुटू दे उफाटे धन्य आजिन संत दर्शन धन्य आजिन संत दर्शन धन्याजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मांचा शिन गेला मजवाटी त्यांची अलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्यांचे या आनंद सागरामध्ये आनंद लुटणाऱ्या माझ्या सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या राजा उसळला आजची या धावपळीच्या जीवनामध्ये आजची या स्पर्धेच्या जीवनामध्ये वेळात वेळ काढून या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्यासाठी आला या नारदाच्या गादीवरून सांगायचं म्हणजे हे तुम्ही माऊलीहून मयाल तुम्ही चंद्राहून शीतल तुम्ही पाण्याहून पातल कल्होल प्रेमाचे तुम्ही संताधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार माझी वाणी तुझे वाणी माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कला या उक्तीप्रमाणे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी मंडळी कुठलेही शुभ कार्य करायचं म्हटलं म्हणजे अगोदर त्या भगवान परमात्म्याला वंदन करावं लागतं आणि म्हणून याही ठिकाणी शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण सगळे मिळून त्या भगवान परमात्म्याला वंदन करूया एकदंतं सुपकर्णं गजवस्त्र चतुर्भुजनम् एकदंतं सुपकर्णं गजवस्त्र चतुर्भुजनम्
पाशांकुशाय देवे सिद्धि विनायकं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा तस्य नमन करुणात प्रथम नमन करुणनाथा उमाशंकराचे असुता तया चरणावरी ठेवू माथा तया माझे दंडवत करा विठ्ठल स्मरण नामी असू द्यावे अनुसंधान भक्ता भव लक्षण जघन प्रमाण देतसे ब्रह्ममूर्ती गुरुवर्य वैकुंठवासी श्रीमंत श्री भागवत महाराज कोळी काका 12वे पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणाप्रित्यात तुकोबाराया सांगतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिवान संतांची कीर्ती वर्णन करणारे जगतवंदिनी जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात त्या संतांची कीर्ती वर्णन करताना मी पामर आहे म्हणजे संत तेच संत संत म्हणून म्हणतात जो जाणे भगवंत तया नाम बोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वताचा निवाड करी जो खऱ्याची आणि खोट्याची पारख करून देतो आणि निज वस्तूची जो भेट घालून देतो त्याला संत म्हणतात संतांचा अवतार कार्य याच्यासाठी महाराज भ्रांतीपासून हिरतले या जीवाला मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर कसं जीवन जगावं हे कळत नाही हा भ्रमिष्ट झालेला आहे आणि या भांबवलेल्या जीवाला संत काय करतात भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरतोनी या जीवाला आत्मज्ञानाची संत पारख करून देत असतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने मंडळी संतांचं कार्य हेच आहे सातू संगे सुबटा उजो सत्कर्माची या वाटा अप्रवृत्तीच्या वाटा डावलोनी नको त्या मार्गाकडे जाणाऱ्या जीवाला सत्कर्माला लावायचं आणि त्या जीवाला स्वस्वरूपाची ओळख करून द्यायची संतांचं काम आहे ना असे संत आनंद संप्रदायाचे 12वे महापुरुष सच्चिदानंद श्रीपाद बाबा खऱ्या अर्थाने सच्चिदानंद श्रीपाद बाबा म्हणजे महाराष्ट्राचा ढाण्यावाग सच्चिदानंद श्रीपाद बाबा म्हणजे महाराष्ट्राचा सह्याद्री सच्चिदानंद श्रीपाद बाबा म्हणजे ज्यांचं नाव घेतल्यानंतर पाखंडाच्या हृदयामध्ये धडकी भरते त्यांचं नाव आहे सच्चिदानंद श्रीपाद बाबा त्यांचे पटशिष्य परमपूज्य आदरणीय सच्चिदानंद स्वरूप भागवत काका महाराज आले 100 गेले 100 आले 100 गेले 100 उडून गेले भरारा अरे संपणार नाही संपणार नाही वारकरी संप्रदायामध्ये आमच्या भागवत काकांचा दरारा असे ब्रह्ममूर्ती सच्चिदानंद स्वरूप असलेले आमचे भागवत काका कोळी यांचं 12वे पुण्यस्मरण आहे महाराज गेले दिगंबर विश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी संतांची कीर्ती शिल्लक राहते हे संत या जीवाला तारण्यासाठी येतात आणि म्हणून तुकोबाऱ्यामध्ये हे संत केवळ संत नसून हे माझे मायबाप आहेत आणि त्या संतांचं वरून मी काय करावं कोण म्हणतायत इंद्रायणीच्या किनारी 1530 ला महात्मा जन्माला आला इंद्रायणीच्या किनारी 1530 ला महात्मा जन्माला आला घरच्याने नाव ठेवलं तुका बाबाजी चैतन्य जीवनामध्ये आले असं काही भगवंताचं भजन केलं संसार करून परमार्थ केला परमार्थ करता करता तुका तुका राहिलाच नाही तुका राम झाला तुका राम दो नाम एक अंग उनका से तो भंग गया इनका से तो अभंग असे तुकोबाराया म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये आणल्यानंतर संतांची गरज का गुरु बिन कोण बताए गुरु बिन प्रत्येक जीवाला हे कळतच नाही शरीर आपल्याला वापरायला दिलं आहे शरीर आपलं आहे पण आपण शरीर नाही या शरीराला ज्याच्यामुळे किंमत आहे त्या वस्तूंना देव आणि ती वस्तू प्रत्येकाच्या आतमध्ये आहे हे नरा आत बघ जरा
जीव हा खरा नव्हे ही माया, ही बुद्धी धर्मनी आत्मरंगीची छाया. भगवान परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे आणि तो प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माऊली म्हणतात अहम ममतेची या लवडी सवडी, मातेना पावती बापुडी. आणि म्हणून जन्म मरणाची तुझी दुर्लभ केली. जोपर्यंत मी स्वतःला शरीर आहे तोपर्यंत हा जीव समजतो, तोपर्यंत हा जन्माला येणार आणि मरणार. साधू संत म्हणतात या शरीराला ज्याच्यामुळे किंमत आहे की शरीरामध्ये आत्मतत्वची वस्तू आहे, ती वस्तू म्हणजे देव आहे आणि देवाने तुम्ही एकच आहात हे समजावून सांगण्यासाठी माझ्या साधू संतांचा परमार्थ आहे. आणि म्हणून या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर काय करा, नाम संकीर्तन साधन पैसो, नाम संकीर्तन साधन पैसो, नाम संकीर्तन साधन पैसो, नाम संकीर्तन साधन पैसो. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. संत या जीवाला नाम देतात, नामाचं चिंतन करून घेतात आणि मग या जीवाला कळतं हे शरीर मला वापरायला दिलं आहे, शरीर माझं आहे परंतु मी शरीर नाही, मी आत्मस्वरूप आहे. आणि हे कार्य संतांचं आहे. म्हणून संत हे चालते ज्ञानाचे बिंब. संत चालले तरी त्यांचं ज्ञान चालतं मला, ते चालते ज्ञानाचे बिंब. तयांचे अवयव हे सुखाचे कोंब, हेर मनुष्यपणा भांब लौके भाग. ते माणसासारखे दिसतात परंतु मनुष्य नसतात. आणि म्हणून माझ्या संतांना सांगावं, संतांनी सांगावं समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. खऱ्या अर्थानं पाषाणाला लिंग म्हणू नये आणि सागराला नदी म्हणू नये. त्याप्रमाणे संत जे असतात ना ते माणसासारखे दिसतात परंतु ते मनुष्य नसतात. कारण संत या जीवाचा उद्धार करण्यासाठी या मृत्यू लोकांमध्ये येतात. देवाधिकापासून सगळ्यांना गुरु करावे लागले. या विश्वामध्ये देवाचे 10 गुरु, मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. 10 अवतारामध्ये देवाने 10 गुरु केले. मत्स्य अवतारामध्ये भगवान परमात्म्याने माधवंता नावाचा गुरु केला. कच्छ अवतारामध्ये भगवान परमात्म्याने सदानंद नावाचा गुरु केला. वराह अवतारामध्ये भगवान परमात्म्याने कनक ऋषीला गुरु केलं. नरसिंह अवतारामध्ये भगवान परमात्म्याने दुर्वास ऋषीला गुरु केलं. वामन अवतारामध्ये भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाला गुरु केलं. परशुराम अवतारामध्ये भगवान परमात्म्याने शंकराला गुरु केलं. आणि राम अवतारामध्ये भगवान परमात्म्याने वशिष्ठाला गुरु केलं. गुरु कशासाठी करायचं महाराज, तर मूळ वस्तूची जो भेट घालून देतो त्याला संत म्हणतात. आणि म्हणून जगाचा बाप असलेला ज्ञानोबा या विश्वामध्ये असं एकच पुरुष ज्याला आई म्हटलं जातं. त्या माऊलीनं सांगावं महाराज, कुरुक्षेत्रामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला गीता सांगितली जगाचा उद्धार व्हावा म्हणून. आणि नंतर देवाच्या लक्षात आलं ही संस्कृत गीता सगळ्यांना कळणार नाही आणि म्हणून देवाने ज्ञानोबारायांचा अवतार कार्य घेतलं आणि महाराष्ट्रामध्ये अवतार कार्याला आले. हे मराठी ये नगरी ब्रह्मविद्येचा सुगाळ करी, देणे घेणे सुखोची होऊ द्या जगाला. हे ज्ञानोबा अवतार म्हणजे पांडुरंगाचा अवतार आहे. म्हणून माझ्या संतांना सांगावं अवतार पांडुरंगा नव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंगा. देवाधिक हा संतांचा अवतार म्हणजे देवाचा अवतार आहे. देवतेची संत संततीची देव आणि ते ज्ञानोबा संतांना किंमत देतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो
ज्ञानोबा म्हणतात तरलो तरलो कोण ज्ञानोबा आहे या जगाच्या पोटाचं एकच पुरुष आहे ज्याला आई म्हटलं जातं. ज्ञानोबा इतकं वैराग्य कोणाकडे नाही महाराज. 85 वर्ष वय जरी झालं तरी प्रत्येकाला असं वाटतं आपण मृत्यू लोकांमध्ये जिवंत राहिलो पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं देवानं आमच्या घरी यावं, प्रत्येकाला असं वाटतं देवानं आमच्या घरी यावं, पण असं कोणालाच वाटत नाही आपण देवाच्या घरी जावं. ज्यांनी धर्माचं कार्य 16व्या वर्षी केलं आणि 22व्या वर्षी समाधीस्थ झाले त्या ज्ञानोबा इतकं वैराग्य कोणाकडे नाही. ज्ञानोबा इतका या विश्वामध्ये श्रीमंत कोणी नाही. जयाची या द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्ञानोबा इतका बलवान कोणी नाही. अंग्याई से बोल रेडा बोले. ज्ञानोबा इतका या विश्वामध्ये ज्ञानोबा इतका या विश्वामध्ये कोणी ज्ञानी नाही. उपजताच ज्ञानी हे वर्म जाणून आलेलो टांगणी चाणदेव. आणि ते ज्ञानोबा एकाच वेळेला 6 प्रकारच्या श्रोत्यांना उपदेश करतात. गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदे दूषिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सगळ्यांशी विनवणी. ती ज्ञानोबा सुद्धा सांगतात मी जर तरलो असेल तर ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो संत. सर्व ज्ञानोबासारखा अवतारी पुरुष सुद्धा सांगतो मी संतांना तरलो. जर सदैव वैकुंठाला गेले तनानं मनानं वाचेनं कायनं वैकुंठाला गेले. प्रयाणकाली देव विमान पाठविले. कलीच्या कालवामध्ये अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निधामा गेले आणि निळा म्हणे सकाळ संता तोषविले. तनानं मनानं वाचेनं कायनं कुडी सहित वैकुंठाला गेलेला एकमेव संत ते तुकोबारे सुद्धा सांगतात मी तरलो असेल तर संतामुळं, माझी कीर्ती झाली असेल तर संतामुळं. अनुरेणुया थोकडा आणि तुका आकाशा एवढा. हे संत केवळ संत नसून तुकोबारे म्हणता हे संत माझे मायबाप आहेत अभंगाच्या प्रथम चरणा. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय तुम्ही संतमाय बाप बाप कृपावंत. तुम्ही संतमाय बाप
कायमी बबित गिरदीवानो कायमी बबित गिरदीवानो अवतार तुम्हारा राजा अवतार तुम्हारा राजा अवतार तुम्हारा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिवान ज्यांच्या नावानं जड तुकाराम पाण्यामध्ये तरली जे सदैव वैकुंठाला गेले ते तुकोबाराय सांगतात. हे केवळ संत नसून संत माझे मायबाप आहेत सांगणारा जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय. आणि हे संत मंडळी तिघांचा उद्धार करण्यासाठी मृत्यू लोकांमध्ये येतात. अवतार तुम्हा देवाला या मृत्यू लोकांमध्ये आणावं लागतं महाराज. तुम्हा मला जन्माला यावंच लागतं. पाप पुण्य समान समी तरीच पावी जे कर्मभूमी. तुम्हाला मला जन्माला यावंच लागतं. संत या मृत्यू लोकांमध्ये स्वतःहून येतात आणि देवाला आणावं लागतं. संत कशासाठी येतात महाराज? या मृत्यू लोकांमध्ये संत अवतार करण्यासाठी कशासाठी येतात? अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. जनता जनार्दनाचा उद्धार, जीवाचा उद्धार आणि जडाचा उद्धार करण्यासाठी संत मृत्यू लोकांमध्ये येतात. संत काय करतात महाराज? जितने तारे गगन में उतने शत्रु होय एक रघुवीर कृपा करे तर भालनावा का होय. संत काय करतात महाराज? संत श्रेष्ठ जनावही कुठल्या शाळेमध्ये गेलेलं माझ्या जनाबाईनं सांगावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत आणि ओव्या गाऊ सुंदर माझे जाते ग. संत काय या जीवाला सांगतात महाराज? काय करायचं असं तर एवढंच करा. संत काय करायला सांगतात या जीवाला? सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. संत श्रेष्ठ जनाबाई सांगतायत. संत श्रेष्ठ जनाबाई सांगतात जात सुंदर आहे महाराज. खरोखर मला सांगा जात सुंदर आहे का? वरती एक दगड आहे, खाली एक दगड आहे, मध्ये लोखंडाची आरी आहे. हे जात जे फिरत ना महाराज, हे जात जे फिरते ना त्या लोखंडाच्या आरीच्या भोवती फिरत आहे. हे 84 जात फिरते ना महाराज, हे ईश्वरूपी खुंट्याच्या भोवती फिरत आहे. माझ्या जनाबाईनं सांगावं सुंदर माझे जाते. एका गावाला पहाटेच्या वेळेला ना कबीरजी गंगा स्नानाला चालले होते. कबीरजी गंगा स्नानाला चालले असताना एका गावाला एक ताई सुंदर अशी जाते होती, दळणदळत होती. सुंदर माझे जाते फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आणि तो गोड ओव्यांचा आवाज ऐकल्यानंतर कबीरजी त्या ताईच्या घरासमोर थांबले. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले. मग ओव्यांचा स्टॉक संपला. गायन थांबलं पण दळण दळायचं मात्र चालू होत आहे. आणि तो दोन्ही दगडांच्या घर्षणाचा आवाज यायला लागला. घर 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 घर. आणि तो आवाज ऐकल्यानंतर कबीरजी रडायला लागला. कबीरजी जोरानं रडायला लागले. इतक्यात त्याचे गुरु निपट निरंजन नावाचा वाहन संत स्नान करून गावाकडे येत असताना कबीराला रडताना पाहिले. कबीरा का रडतो? कबीरा का रडतो? हो म्हणजे महाराज मी याच्यासाठी रडतो. ही ताई हातामध्ये दाणे घेते, दाणे जातामध्ये टाकते. जाताचा खुंटा धरून जात गोल गोल फिरवलं का त्या दाण्याचं पीठ होतं. महाराज गुरुवारी मी याच्यासाठी रडतो. हा शरीर नावाचा दाना 84च्या जात्यात सापडला. हा शरीर नावाचा दाना जर कोरोनामध्ये सापडला आणि याचं पीठ झालं तर निपट निरंजन नावाच्या संताने सांगितलं. निपट निरंजन नावाच्या संताने सांगितलं कबीरा रडू नको, कबीरा रडू नको. हो
हे वरती एक दगड आहे, खाली एक दगड आहे, मध्ये लोखंडाची आरी आहे. हे जातं फिरतं ना, हे लोखंडाच्या आरीच्या भोवती फिरतं. हे जीव शिवाचं ते जातं फिरतं ना चौरेशीचं, हे ईश्वरूपी खुंट्याच्या भोवती फिरतं. जरा जवळ आहे, जवळ आहे. वरती एक दगड आहे, खाली एक दगड आहे, मध्ये लोखंडाची आरी आहे. जवळ या जात्यामध्ये डोकवून पहा. जेवढे दाणे खुंटेच्या शेजारी राहिले तेवढे सुखरूप राहिले. ज्यांनी खुंटा सोडला ते आलेल्या भागाला गेले. हे नाथ बाबांना भागवतामध्ये सांगावं. या विश्वामध्ये मला 57 संत जन्माला आले. या विश्वामध्ये 57 संत जन्माला आले. 19 संत अतिशय गरीब होते. त्याच्यामध्ये श्रीमंत संत शांती ब्रह्मनाथ बाबा, औरंगाबाद नावाचा जिल्हा. त्या जिल्ह्यामध्ये धुंदुर वाहणारी गोदावरी नावाची नदी, त्या गोदावरीच्या वास्तव्याला असलं पैठण नावाचे शहर. आणि त्या पैठण शहरामध्ये भानुदासाच्या बळामध्ये अवतार कार्यासाठी आलेला शांती ब्रह्मनाथ बाबा 62 वर्षाच्या आयुष्यामध्ये आयुष्य हजाराबंद लिहिले, 350 भारुडं लिहिली, 8 ग्रंथ लिहिले. ज्यांनी वैकुंठावरून पूर्वजांना घरी जेवायला बोलवले, ज्याच्या घरी भगवान परमात्मा 36 वर्ष राबले आणि ज्याच्या दारामध्ये दत्तात्रय चोकदार झाले, त्या शांती ब्रह्मनाथ बाबांना भागवतामध्ये सांगावं. जो गुरुपी ज्ञानकुंटा खाली बैसला, जो गुरुपी ज्ञानकुंटा खाली बैसला, 84 जाते काय त्याला. जेने गुरुपी सुंटा सोडला त्याला रगडीला काळाने. ज्याने संतांची संग सोडली, जो नामस्मरणापासून दूर गेला, तो खऱ्या अर्थानं 84ला लटकल्याशिवाय राहणार नाही. 84 सुटायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? संतन की संग तू करले तेरी अच्छी बर, संतन की संग तू करले तेरी अच्छी बने, संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी संतन की संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांची संग जर केली तर संत तिघांचा अवतार करण्यासाठी येतात. खऱ्या अर्थाने या विश्वामध्ये 57 संत जन्माला आले. त्या 57 संतांपैकी गणेशनाथ महाराज वैराग्यशाली संत महाराष्ट्रामध्ये अवतार करायला महाराज संत तिघांचा उद्धार करण्यासाठी येतात. संत तिघांचा उद्धार करण्यासाठी येतात. एकदा छत्रपती शिवाजी महाराज पंढरपूरला देवदर्शनाला जात असताना त्यांना कळालं महाराष्ट्रामध्ये राहणारा संत सज्जन एवढा गरीब राहतो, राहायला घर नाही, अंगामध्ये कपडे नाही, खायला अन्न नाही. आणि मग छत्रपती शिवरायाने गणेशनाथ महाराज निरोप पाठवला की गणेशनाथ महाराज येत्या राजदरबारामध्ये येत्या रविवारी माझ्या दरबारामध्ये उपस्थित व्हा, तुमचा आदर सत्कार केला जाईल, तुमचा पाहुणचार केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांना गणेशनाथ महाराजांचा निरोप मिळाला. गणेशनाथ महाराज छत्रपती शिवरायांना नाही बोलू शकले नाही, कारण त्या गणेशनाथ महाराजांना माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराज हा वैभवशाली राजा आहे आणि एवढ्या मोठ्या राजाला आपण नाही कसं बोलायचं. गणेशनाथ महाराज आपल्या झोपडीतून निघाले. एक रिकामी झोळी बरोबर घेतली. जंगलाचा रस्ता होता. जंगलामध्ये चालत असताना जंगलाचे दगडधोंडे आपल्या झोळीमध्ये घेतल्याने छत्रपती शिवरायांच्या भेटीला आले. छत्रपती शिवरायाने संतांचं दर्शन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी गणेशनाथ महाराजांचं दर्शन घेतलं, अन्नदान दिलं, वस्त्रदान दिलं आणि सांगितलं महाराज आजचा दिवस माझ्या शेणगुरेमध्ये विराजमान व्हा, उद्या तुमच्या आश्रमामध्ये तुम्हाला सोडण्यात येईल. गणेशनाथ महाराज छत्रपती शिवरायांना नाही बोलू शकले नाही. त्यांनी अन्नदान घेतलं, वस्त्रदान घेतलं, सुवर्णदान घेतलं, झोपण्यासाठी शेणगुरेमध्ये गेले. गणेशनाथ महाराज झोपण्यासाठी शेणगुरेमध्ये गेले. त्या शेणगुरेमध्ये छत्रपती शिवरायांचा झोपण्याचा जो पलंग होता तो शेणगुरेमध्ये होता. गणेशनाथ महाराज शेणगुरेमध्ये गेले, मखमली पलंग पाहिला, पण त्या मखमली पलंगावरती गणेशनाथ महाराजांना झोप लागेना. गणेशनाथ महाराजांना त्या मखमली पलंगावरती झोप लागेना. मग गणेशनाथ महाराजांनी काय केलं, जंगलातून आणलेले दगडधोंडे त्या मखमली पलंगावरती अंथरले आणि त्याच्यावरती पहाटेच्या वेळेला गणेशनाथ महाराज झोपी गेले. पहाटे झाली. छत्रपती शिवाजी महाराज दर्शनासाठी आले. संतांचं दर्शन केलं पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज दर्शनासाठी आले तर छत्रपती शिवरायानं पाहिलं मखमली पल्लवरती दगड. राजाला असं वाटलं संतांची कोणीतरी निंदा केलेली आहे. राजानं सांगितलं ज्या कोणी व्यक्तीनं मखमली पल्लवावरती दगड टाकले असतील त्याचा शिरच्छेद केला जाईल. राजा बोलण्यात झाले. छत्रपती शिवरायाने सांगितलं ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याचा शिरच्छेद केला जाईल. मग गणेशनाथ महाराजांनी सांगितलं राजा हे कृत्य दुसरं तिसरं कोणीही केलं नसून मला माहिती होतं छत्रपती शिवरायांच्या मखमली पल्लवावरती मला झोप लागणार नाही हे मला माहित होतं. म्हणून मी इथपर्यंत येत असताना जंगलातून दगडधोंडेचे बरोबर आणले होते. ते दगडधोंडे मीच या पल्लवावरती अंथरले आणि मी जो यावरती झोप घेतलेली आहे. राजा हे कृत्य दुसरं तिसरं कुणीही केलं नसून हे कृत्य मी केलेलं आहे. त्या दिवसापासून मंडळी महाराष्ट्राचा इतिहास साक्षीला आहे. त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज कधीच मखमली पल्लवावरती झोपला नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाही. जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाही. आणि जी माणसं इतिहास विसरत नाही ती माणसं इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही. अरे छत्रपती शिवरायांचा उद्धार म्हणजे जनता जनार्दनाचा उद्धार. आणि म्हणून आज आम्ही स्वाभिमानाने सांगतो गर्व से कौम हिंदू है. छत्रपती शिवरायांचा उद्धार म्हणजे जनता जनार्दनाचा उद्धार. एकाच वेळेला या संतांनी एकाच दिवशी 370 लोकांना माळा घातल्या. सत्संगाला सगळ्यांना प्रवृत्त केलं. पण जेव्हा पाखंडी लोकांना कळालं एक असा वैराग्यशील संत आहे लोकांना सत्संग करायला सांगतोय नाम दीक्षा देतोय भगवंताची भक्ती करायला सांगतोय मग पाखंडी लोक सगळे एकत्र आले आणि गणेशनाथ महाराजांना सांगितलं महाराज तुम्हाला जर जनता जनाला एवढा उपदेश करण्याची हौस असेल उद्यापासून जनता जनाला उपदेश न करता उद्यापासून तुम्ही झाडांना उपदेश करा. गणेशनाथ महाराज म्हणले जशी माझी पांडुरंगाची इच्छा. उभ्या असलेल्या झाडाजवळ गेले त्या झाडाला कान लावला आणि त्या उभ्या असलेल्या झाडाला बीज मंत्र सांगितलं. उभं असलेलं झाड दुभंगलं गेलं. गणेशनाथ महाराज त्याला नाम सांगितलं. नाम दीक्षा दिल्यानंतर परत ते झाड जसं होतं तसंच झालं. छत्रपती शिवरायांचा उद्धार म्हणजे जनता जनार्दनाचा उद्धार. उभ्या असलेल्या झाडाला बीज मंत्र सांगला जीवाचा उद्धार. गणेशनाथ महाराजांचं कीर्तन चालू होत आहे. गणेशनाथ महाराज रंगामध्ये आले म्हणजे भगवंताच्या नावानं टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. सगळी लोक टाळ्या वाजवत होती भक्तीमध्ये दंग झाली होती. पण काही पाखंडी लोक कीर्तन आले होते पण टाळ्या वाजवत नव्हते. मग गणेशनाथ महाराजांनी सांगितलं तुम्ही जर टाळ्या वाजवत नसाल तुमच्या शेजारची दगड टाळ्या वाजवतील. संतांनी प्रेमाने त्या जड दगडाकडे पाहिलं. ते दगड वरती उडायला लागले एकमेकावरती आपटायला लागले टाळ्यांचा आवाज यायला लागला. छत्रपती शिवरायानं वैराग्य प्राप्त करून दिलं जनता जनार्दनाचा उद्धार. उभ्या असल्या झाडाला बीज मंत्र सांगितला जीवाचा उद्धार आणि जड दगडांच्यातून टाळ्यांचा आवाज काढला जडाचा उद्धार. संत तिघांचा उद्धार करण्यासाठी येतात. अवतार तुम धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. संत श्रेष्ठ जनवरा मेलेला सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं. 1212 तरी मेलेला सच्चिदानंद बाबा आणि त्याची अंत्ययात्रा निघाली होती. राम बोलो भाई राम बोलो राम नाम सत्य आणि सबकी यही रीत आहे. सच्चिदानंद बाबा निवर्त होते अंत्ययात्रा निघाली होती. पण पुरातन काळामध्ये पती जर मेला तर स्त्रीला सती जायला लागायचं. पुरातन काळामध्ये पती जर मेला तर स्त्रीला सती जायला लागायचं. सच्चिदानंद बाबाची अंत्ययात्रा निघाली. सती जाण्यासाठी त्यांची धर्मपत्नी त्या अंत्ययात्रेच्या पाठीमागे चालायला लागली आणि नदीच्या किनारी जात असताना एका वटवृक्षाचं झाड होतं आणि त्या वटवृक्षाच्या झाडाखाली ज्ञानोबा नामचिंतनाला बसले होते. परेची सुख पशुंची होई आणि तोच राजयोगी मुकुटमणी. असा राजयोगी वटवृक्षाच्या झाडाखाली नामचिंतनाला बसला असताना बाई अंत्ययात्रेला जात असताना सती जात असताना बाईनं पाहिला महात्मा दिसतो ज्याने सहन केले अधू इति न बोली जे साधू दया क्षमा शांती जे तती विभूती देवाची. बाईनं पाहिलं महात्मा दिसतो दर्शन घेतलं पाहिजे आणि बाई धावत गेल्या. ज्ञानोबारांच्या पायावरती मस्तक ठेवलं. ज्ञानोबा समाधी अवस्थेमध्ये होते. बाईला आशीर्वाद दिला बाई सौभाग्यवती भवा. बाईनं सांगितलं महाराज माझा पती मेलेला आहे काही सेकंदामध्ये मी सती जाणार आहे. तुम्ही जो मला आशीर्वाद दिला हा पुढच्या जन्मातला का मागच्या जन्मातला. ज्ञानोबारांनी सांगितलं बाई माझे अनेक अवतार झाले मी कुठल्याच अवतारामध्ये एकदाही खोटं न बोलल्यामुळं मला वाचा शक्ती प्राप्त झालेली आहे. मी जे बोलणार ते घडणार. तुम्हाला जो आशीर्वाद दिलेला आहे तो पुढच्या जन्मातला नसून मागच्या जन्मातला नसून याच जन्मातला आहे. ज्ञानोबाराने डोळे उघडले प्रेमानं पाहिलं नेत्रकृपा
पल्ली शेके 1212 रे कृपा केली ज्ञानेश्वरी आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेख झाला. अरे मेलेला सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं जनता जनार्दनाचा उद्धार. निर्बुद्ध रेडा वेद बोलायला लागला. वेद महिषामुखी वधवीला गर्व तुझ्यांचा हरविला. मेलेला बाबा जिवंत केला जनता जनार्दनाचा उद्धार. उभ्या असलेला मेलेला सच्चिदानंद बाबा जिवंत केला जनता जनार्दनाचा उद्धार. निर्बुद्ध रेडा वेद बोलायला लागला जीवाचा उद्धार. आणि चांगदेव स्वामी वाघावर बसून आले हजारो शिष्याने घेऊन. तेव्हा ज्ञानोबा जड भिंतीवरती बसले होते. भिंतीवरून खाली उतरले. हे हृदयीचे ते हृदयी हरले हृदय एक केले आणि द्वैतना मोडताच केले आपणासारखे अर्जुन. जी कृपा श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुनावर केली तीच कृपा ज्ञानोबाने आपल्या शरीरामध्ये असले दिव्य शक्ती नामाच्या शक्तीनं प्रज्वलित झाले. आत्मज्योतीच्या शक्तीनं ती ज्योत निर्जीव भिंतीमध्ये टाकली. निर्जीव भिंतीला चालती केली. मेलेल्या बाबाला जिवंत केला जनता जनार्दनाचा उद्धार. निर्बुद्ध रेडा वेद बोलायला लागला जीवाचा उद्धार. निर्जीव भिंत चालवली जडाचा उद्धार. संत तिघांचा उद्धार करण्यासाठी येतात. हे तुकोबराया सांगतात अभंगाच्या द्वितीय चरणात. अवतार तो माधराया का अवतार तो माधराया अवतार तुम्हा धराया कारण उधाराया जन जडजीवा. संत तिघांचा उद्धार करता जनता जनार्दनाचा उद्धार. जीवाचा उद्धार आणि जडाचा उद्धार. अवतार तुम्हा धराया कारण उधाराया जन जडजीवा. वाढवाया सुख कुठलाही भक्ती मार्ग असू दे महाराज. परमार्थ करत असणं आमच्या जीवनामध्ये सुख वाढलं पाहिजे. वाढवाया सुख. आपण विज्ञानवादी माणसे महाराज. पौर्णिमेचा चंद्र पाहिलं तर सागरला भरती येते. आकाशामध्ये ढग कटकळला तर जंगलातला मरून असतो. विंचू चावला तर ठणका चालू होतो. कांदा कापायला घेतला तर डोळ्यातून आसू येतात. आणि लहान लहान मूल जर रडायला लागलं तर त्याच्या आईची डोळी आपोआप दुधानं ओली होते. मिरची खाली तर तिखट लागते. कारलं खालं तर कडू लागतं. ऊस खाला तर गोड लागतो. या सगळ्यांचा आम्हाला अनुभव आहे. तर साधू संत भक्ती मार्ग असं सांगतो. भक्ती मार्गाला उतरल्यानंतर जेव्हा तुम्ही अनन्य भावना सद्गुरूला शरण जाता नाम दीक्षा घेता त्या दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये 4 गोष्टी वाढल्या पाहिजे. वाढवाया सुख भक्तिभाव धर्म कुलाचारी नाम विठोबाचे. सुख वाढलं पाहिजे. भक्ती वाढली पाहिजे. कुलाचाराचं नाव अबाधित राहिलं पाहिजे. याच्यासाठी साधू संतांचा भक्ती मार्ग वाढवाया सुख भक्ती भाव धर्म
बहुपायी संतांच्या म्हणून संतांचा संग याच्यासाठी करा महाराज. सुख वाढलं पाहिजे, भक्ती वाढली पाहिजे, भाव वाढला पाहिजे आणि धर्म आपला अबाधित राहिला पाहिजे. पण महाराज या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे घडतील ते आम्ही अगोदर केलं पाहिजे. आम्ही सगळं काही करतो महाराज. आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळतो, आम्ही सॅनिटायझर वापरतो आहे, आम्ही नोज मास्क वापरतो आहे, तरी सुद्धा कोरोनाची भीती आहे. पण आम्ही जे करायला पाहिजे तेवढं करत नाही. साधू संतांनी सांगितलं की संतांचा संग करून, संतांनी जे नाम सांगितलं नामाचं चिंतन करा. जे नामचिंतन करतात ना महाराज, जे नामचिंतन करतात ते जिवंतपणे जीवनमुक्त होतात. वाढवाया सुख भक्ती भाव धर्म. खरोखर आउटलाईन कट करतो मी मुद्द्याकडे येतो. अभंगाचं तिसरं चरण अतिशय विशेष आहे. तुम्ही 4 गोष्टी परमात्म्यामध्ये वाढल्या पाहिजे. सुख वाढलं पाहिजे, भाव वाढला पाहिजे, धर्म अबाधित राहिला पाहिजे. वाढवाया सुख भक्ती भाव धर्म कुलाचारी नाम विठोबाचे. या 4 गोष्टी ज्याच्यामुळे घडतील त्यामुळे अगोदर केलं पाहिजे. आम्ही काय केलं पाहिजे तर विठ्ठलाचं काय घेतलं पाहिजे. वाढवाया सुख भक्ती भाव धर्म कुलाचारी नाम विठोबाचे. नुसतं विठ्ठलाचं नाही महाराज, विठ्ठलाच्या कुळाचं लय महत्वाचं पॉईंट आहे महाराज. साधू संतांना काही सांगायचे महाराज, लय महत्वाचा पॉईंट आहे. अनेक कीर्तनकार झाले, प्रवचनकार झाले महाराज. बांधायला फेटा, मारायला चाटा, हातामध्ये नारळाचा गोटा आणि त्या गोट्याच्या खाली मोदी साहेबांच्या 2-2 हजाराच्या नोटा. महाराज बोलला म्हणता मा म्हणजे मोठा, राज म्हणजे गुह्य, गुह्यतम गुह्य राज ज्याला माहिती त्याला म्हणतात महाराज. आणि म्हणून या 3 चरणाच्या अभंगातून 3रा चरण जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. वाढवाया सुख भक्ती भाव धर्म. या 4 गोष्टी वाढल्या पाहिजेत. या ज्याच्यामुळे वाढतील ते अगोदर आम्ही केलं पाहिजे. त्याचं उत्तर सांगितलं. वाढवाया सुख भक्ती भाव धर्म कुलाचारी नाम विठोबाचे. विठ्ठलाच्या कुळाचं नाव घेतलं पाहिजे. आम्ही म्हणतो विठ्ठलाचं कुळाचं नाव, सरनेम. नावं अनेक येतात, नावं अनेक जातात या विश्वामध्ये. 7 कोटी म्हणतात महाराज. कोणाचं एवढा, कोणाचं एवढा, कोणाचं वाटेल तेवढा. हा पण गुह्य नाम आहे. आणि ते ज्ञानोबा आहे म्हणतात माझ्याकडून मला एकांतात दिलं. न सूर्यात दाखवणी, न गगनात चोरवणी. कानाचे पडदे दूर सारून दिले, बोधनीस तत्व ते एकांतामध्ये दिलं जातं. आणि ते नाम भगवान परमात्म्यानं स्वतःच्या आईला सुद्धा दिलं नाही, स्वतःच्या वडिलांना सुद्धा दिलं नाही. न सांगे पिता वसुदेवासी, न सांगे माता स्वदेशी, न सांगे भाऊ बळीवरेशी. ते गुह्य अग्नेशी बोललं असे. अरे अमुचे ते गुड परी तुझं सांगितले उघड. आता इंद्रिया देऊन कवाड हृदय भोगी. 9च्या 9 इंद्रियांचे कवाड बांधून घे, लावून घे, आत्मने नामचिंतन कर. नाच भोटो निवारा जात सांगुले बारा. तो गच्छ धरणी माघारा आणि तो घाली. याचे पुढे माऊलीनं सांगितलं प्राण आपणाच्या जोड भाती. फुंक फुंकून हो रात्री आटो घेत येणो किती हृदय माझी. समर्थ रामदास स्वामींना सांगावं एकांती वैसावे. ओढिता सार सोडिता सार, ओढिता सोडिता होय. ते सांगायचं नाही महाराज. ते ज्ञान साधू सांगताना खूप येते, ते गुरुकडून घेतलं जातं. आणि तसं जरी ऐकलं तरी त्याचा फलश्रुती आम्हाला होत नाही. तर ज्ञानोबा मुक्ताबाईला सांगतात आधीचं जन आहे उद्धट, गुह्य करू नको प्रगट. मोडेल भक्तीची वाट न संत जन पोपतील. मग तू काय कर तर तुकोबराय सांगतात काय केलं पाहिजे. तुकोबराय सांगतात कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे, नदी तिची धार वाहे उलटे. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे, नदी तिची धार वाहे उलटे. पोहणारा खाये बोलते, पोहणारा खाये बोलते, पोहणारा खाये बोलते, पोहणारा खाये बोलते. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे, नदी तिची धार वाहे उलटे. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे, नदी तिची धार वाहे उलटे. पोहणारा खाये बोलते, पोहणारा खाये बोलते, पोहणारा खाये बोलते, पोहणारा खाये बोलते. पिता उगावून बोल, जो अनमोल. पिता उगावून बोल, जो अनमोल. डोहामध्ये उडी, त्याच्या डोहामध्ये उडी, नाथ कलमाची उडी. त्याच्या डोहामध्ये उडी, नाथ कलमाची
वारे बोले नगरामध्ये वारे नदी दिसदार वारे बोलती काय बोल नगरामध्ये वारे नदी दिसदार वारे बोलती हो नाद काय बोलती हो नाद काय बोलती हो नाद काय बोलती हो नाद काय बोलती नगरामध्ये वाहे चंद्रभागा नदी तिची धार वाहे उलटी लपवणारा काय उलटी तिचा उगम बहु खोल जो जाणे तो अनमोल ते समताला सांगावं आधी वैखरेवाचे बदले मग मध्यानातून प्रगट झाले प्रशांतीला भिडून गेले परेतील निधान चारी वाणीतून नाम जप केला का मूळ बंधाची गाठ सुटते जीव शिवाय ऐक्य होत आणि मग या जीवाला कळतं मी वासुदेव तत्वता आणि त्या अनुसंधानावर राहिलं का सुख वाढतं भक्ती वाढते भाव वाढतो आणि धर्मही आबाधित राहतो पण हे घडतं कधी तर खऱ्या अर्थात तुकोबाने असेल तर अभंगाच्या तृतीय चरणात वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्तिभाव धर्म वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुलाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा संतांचं भक्ती मार्ग याच्यासाठी आहे भक्ती मार्गामध्ये उतरल्यानंतर नामचिंतन जर जीवानं केलं तर सुख वाढतं भक्ती वाढते धर्म आबाधित राहतो आणि हे सगळं घडतं कुलाचार्य भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर आणि नामचिंतन जर केलं तर मोगरा फुलेला फुले वेची दारू बरू कहली आसियाला म्हणून खऱ्या अर्थाने या बाबांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आदरणीय आमच्या भागवत काकांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ संपूर्ण होत असलेला हरी जागराचा कार्यक्रम त्याच्यामधून मला समाजाला एवढाच बोध करायचा आहे कल करे सो आज करे सो अभी कर अरे निकल जाएगा श्वास तो करेगा कब कबीर कहे कमाल को अरे क्यों बजावते ढोल एक श्वास निकल गया तो तीन लोग का मोल
आणि म्हणून जीवनामध्ये सुंदर जीवन जगा, जगाला प्रेम द्या, जगाच्या प्रेमात राहा, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमात पावे. म्हणजे जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जगून घ्यावं छान, सुंदर जीवन जगायचं आहे. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जगून घ्यावं छान. व झाडालाही माहित नाही कुठलं गळणार आहे पान. वटवृक्ष रुबाबदारपणानं उभा आहे, तो झाड नावाचा राजा रुबाबदारपणानं उभा आहे, पण त्या झाड नावाच्या राजाला हे माहिती नाही त्याच्या कुठल्या फांदीचं कुठलं पान केव्हा गळणार आहे. म्हणून कोण दिवस येईल काहीसा नाही देहाचा भरोसा. साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचा अवलंबन करा. भगवान परमात्मा पुरुष शब्दामध्ये अर्जुना ऐशी नामाची शक्ती, तेवढे पाप नाही इतरी जगती, नामापाशी चारिते जाणपा विदेहा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नामामध्ये इविल पावर आहे. ते विठ्ठलाच्या कुळाचं नाव आम्ही घेतलं पाहिजे. मी तो अल्पमतीहीन काय वर्ण तुमचे गुण, उदकी तरिले पाशाने हे महिमान नामाचे. तुकोबाराने सांगावं, दगडामध्ये दगड जे जळामध्ये तरले याला एकमेव कारण आहे खऱ्या अर्थानं नामचिंतन. त्या नामाच्या शक्तीने सगळं शक्य होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या सच्चिदानंद श्रीपाद बाबा आनंद संप्रदायाचे 12वे महापुरुष यांचे पटशिष्य आदरणीय भागवत काका कोळी संसार करून परमार्थ केला. तेव्हा सेवा निवृत्त झाले आणि त्या सेवा निवृत्त मिळालेल्या पुंजीतून संत मालिकेचं सुंदर असं मंदिर बांधलं. ब्राह्मणी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणी हे गाव अतिशय प्रसिद्ध आहे. इथं ज्ञानोबारायांनी अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहिला. ते ब्राह्मणी येथे सुंदर असं मालिका मंदिर बनवलं. सर्व साधिकांनी त्यांना सहकार्य केलं. महाराष्ट्रभर धर्माचं कार्य करत असताना हजारोंच्या संख्येने शिष्य मंडळी केली. आणि ते गेल्यानंतर सुद्धा आमच्या मातोश्री गुरुमाता कोळी काकी आणि त्यांचे सुपुत्र तरुण तडातर आचार्य विचारश्री सुशील सुंदर असे विचारवंत कीर्तनकार आदरणीय आमचे भास्कर महाराज कोळी इंजिनियर असून सुद्धा धर्माचं कार्य तनानं मानानं वाचन काही करतात. कोरोना असल्या कारणानं आणि खऱ्या अर्थानं आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून अखंड हरिनाम सप्ताह ब्राह्मण येथे न करता संतांचे विचार घराघरामध्ये महाराष्ट्रभर पोहोचले पाहिजेत. ज्या ज्या महात्म्याने या ठिकाणी हरिकीर्तन केलेलं आहे काकांच्या पुण्यस्मरणात प्रित्यर्थ आणि त्या महाराजांच्या घरी जाऊन आणि ते या ठिकाणी कीर्तन शूट करताना महाराष्ट्रभर धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात. आदरणीय भास्कर महाराज कोळी आमचे परम मित्र, तसे आदरणीय साई कथाकार आमचे विकासजी महाराज गायकवाड, तसेच त्यांचे सर्व टीम या ठिकाणी आले. महाराज अहो लाख मिळे तरी चालते पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नाही. अरे तरुण आहे जवान माझ्या महाराष्ट्राच्या मातीची शान, तरुण आहे जवान माझ्या महाराष्ट्राच्या मातीची शान. म्हणून स्वाभिमान उंच या भारत देशाची मान, स्वाभिमान उंच या भारत देशाची मान. ए आई शिकव आपल्या मुलाला बसायला. आणि म्हणून चांगली मुलं जन्माला येण्यासाठी मंडळी आईची पूस पवित्र लागते, वडील सात्विक लागतो, घराण्याची आध्यात्मिक परंपरा लागते. आमचे आदरणीय भास्कर महाराज सर्व टीमला घेऊन महाराष्ट्रभर फिरतात, धर्माचं कार्य करतात. खऱ्या अर्थाने अमृताचं फळ आहे महाराज. पण अमृताचं फळ दुसऱ्या कुठल्याच वेळेला येत नाही महाराज. अमृताचं फळ जे अर्थी आहे त्या अर्थी वेळ सुद्धा अमृताची असली पाहिजे. ज्या अर्थी फळ अमृताचं आहे त्या अर्थी वेळ अमृताची असली पाहिजे. फळ अमृताचं आहे, वेळ अमृताची आहे, याचा अर्थ बीजरोपण सुद्धा अमृताचं नसलं पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाल उमटी. आणि खरोखर संत श्रेष्ठ नामदेव महाराज सुद्धा सांगतात अमृताचे फळ अमृताची वेळी तेची पुढे चाली बीजाची. ऐशियाचा संग धी नारायणा ओलावा वचना जयाची. भक्तीचा जिव्हाळा ओलावा ज्यांच्याकडे अशा महान सुपुत्राची संगत आम्हाला मिळाली. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो महाराज. आणि म्हणून या धर्माचं कार्य तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळे आनंदे सुख सर्व जगाला झालं पाहिजे. कारण मनुष्य देह सर्व भक्ती करण्यासाठी पात्र आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावतात भजनशील, हे स्वभावतात भजनशील आहे. पण कलियुगाचा वारा लागला, या उफराट्या कलियुगाचा वारा लागला. लोक नामस्मरण विसरली. जे विसरले त्यांना आठवण करून देणं धर्माचं कार्य आहे. आणि म्हणून तुकोबारे म्हणतात उठा जावे वारी आशा, उठा जावे वारी आशा.
उठा जागेवारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी यथा जन्मांच्या धन दारा पुत्रधन, बंधू सोयीरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण विधारे देवासी. आणि म्हणून माझ्या साईबाबांना सांगावं सबका मालिके, माझ्या तुकोबारांना सांगावं आपोला तो येत देव करून घ्यावा. आणि तो देव जळी स्थळी काशी पाशाने ओतप्रोत भरलेला आहे, तुझ्यात राम माझ्यात राम. आणि म्हणून कबीरजी एका ठिकाणी सुंदर असे आपल्या काव्यातून सांगतात, हिंदू मुस्लिम अलग है लेकिन दोनों का भगवान एक है. हिंदू मुस्लिम अलग है लेकिन दोनों का भगवान एक है. हिंदू मुस्लिम अलग है दोनों का भगवान एक है. हिंदू मुस्लिम अलग है दोनों का भगवान एक है. दोनों का भगवान एक है, दोनों का भगवान एक है, दोनों का भगवान एक है, दोनों का भगवान एक है. हिंदू मुस्लिम अलग है दोनों का भगवान एक है. हिंदू मुस्लिम अलग है लेकिन दोनों का भगवान एक है. हिंदू मुस्लिम अलग है दोनों का भगवान एक है. हिंदू मुस्लिम अलग है दोनों का भगवान एक है. एक तरफ मंदिर है एक तरफ मस्जिद है, मस्जिद मंदिर दोनों है लेकिन दोनों का पत्थर एक ही है. एक तरफ स्त्री है एक तरफ पुरुष है, पुरुष स्त्री दोनों है लेकिन दोनों का आत्मा एक ही है. हिंदू पढ़ता है पुराण, हिंदू मनुष्य वाचन करतो त्या ग्रंथाचं, त्याला कशा खऱ्या तर मराठीमध्ये त्याला काय म्हणतात पुराण. कसलं आपण वाचन करतो, पुराणांचं वाचन करतो. हिंदू पढ़ता है पुराण, मुसलमान पढ़ता है कुरान. कुरान पुराण अलग है लेकिन दोनों का कागज एक है. कुरान पुराण अलग है लेकिन दोनों का कागज एक है. पुराण अलग है लेकिन दोनों का कागज एक है. पुराण अलग है लेकिन दोनों का कागज एक है. दोनों का कागज एक है, दोनों का कागज एक है. दोनों का कागज एक है. हिंदू मुस्लिम अलग है लेकिन दोनों का भगवान एक है. हिंदू मुस्लिम अलग है लेकिन दोनों का भगवान एक है. हिंदू मुस्लिम अलग है लेकिन दोनों का भगवान एक है. हिंदू मुस्लिम अलग है लेकिन दोनों का भगवान एक है. हिंदू पहनता है धोती और मुसलमान पहनता है लुंगी. धोती लुंगी अलग है लेकिन दोनों का धागा एक ही है. असा भगवान परमात्मा ओतप्रोत नटलेला आहे आणि तो नाही अशी जागा शिल्लक नाही. पण अगोदर देव आत आहे नंतर बाहेर आहे. आणि म्हणून माझ्या साधू संतांचा भक्ती मार्ग याच्यासाठी आहे, प्रत्येक जीवाला आत्मज्ञान झालं पाहिजे, आत्मस्वरूपाची ओळख झाली पाहिजे. हे दिसतंय ते रूप ज्याच्यामुळे दिसते ते स्वरूप, हे स्वरूप ज्ञान ज्या दिवशी होईल माऊली म्हणतात त्या दिवशी या जगाला कळेल. हे विश्वाची माझे घर ऐशी मतीची स्थिती किंबहुना आचार आणि आचार आपण इथे झाला. वस्तुस्थिती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून जाता जाता एक वाक्य सांगतो महाराज. आमची आदरणीय परमस्नेही आमचे भागवत काका यांचे सुपुत्र आमचे परममित्र आदरणीय भास्करजी महाराज कोळी आणि विकासजी महाराज गायकवाड राहुरीवरून ही मंडळी 3 दिवसापूर्वी येणार होती. ही मंडळी खऱ्या अर्थानं 7 वाजता या ठिकाणी आली. आमचं सगळं नियोजन सुंदर कीर्तनाचं होतं, पण आमच्या घरातल्या माझ्या मोठ्या आई आदरणीय श्रीमती भागीरथी वाळपूजी शिंदे आमच्या सगळ्या मोठ्या आईचं 6:45ला देहावसन झालं. मग कीर्तन थोडं लांबणीला गेलं आणि ते आता अजून शिल्लक आहे. माझी मोठी आई वाढली असताना सुद्धा मी या ठिकाणी कीर्तन करतोय, कारण शिर्डीवरून म्हणजे या ठिकाणी आले सुंदर नियोजन झालं. माझे सगळे परमश्री आदरणीय आमचे धनाजी महाराज भुईर सुप्रसिद्ध कीर्तनकार, संगीत विशारद आदरणीय आमचे गोविंदजी पवार, बारकोजी लाटे आदरणीय आमचे आनंदाजी हरट, लक्ष्मणजी कापडी, दौलतजी शीर, आदरणीय अनिलजी गोंधळी, आदरणीय आमचे परमश्री विठ्ठलजी खुने, आमचे कुणालजी कोर, वैजनाथजी पांगर, सुंदर असा दगासात आमचे आदरणीय काळराम दादा, ही सगळी प्रेमाची मंडळी या ठिकाणी आली. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद हे परमार्थ आपण जगायला शिकलं पाहिजे. माझ्या घरामध्ये दुःखद प्रसंग असताना सुद्धा कीर्तन आटोपर्यंत ताबडतोब आम्हाला अंत्ययात्रेला जायचंय.
मलाही वाटतं की भागवत काका कोळींचे अत्यंत आमच्यावरती उपकार आहेत. संत घरापर्यंत आले म्हणून भक्तीचा मोगरा फुलला आणि खऱ्या अर्थाने आज जे भक्तीचं वैभव प्राप्त झालेलं आहे याला एकमेव कारण संत आणि म्हणून तुकोबाऱ्या संत केवळ संत नसून आमचे मायबाप आहेत. ते तुकोबाऱ्या शेवटच्या चरणामध्ये चंदनाची अंगी तैशी तुम्ही जगी संत जन. जसं चंदन स्वतः दिसत पण संपूर्ण जगाला सुगंधमय बनवतं. संत इथपर्यंत आले, भक्तीचा मोगरा आमचाही फुलवला. खरोखर आमचं भाग्य उद्याला आलं आणि त्या संताला कोटी कोटी प्रणाम. आदरणीय आमचे ब्रह्ममूर्ती सच्चिदानंद स्वरूप भागवतजी महाराज कोळी काका यांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ मला जी अखंड हनुम सप्त्यामध्ये 5व्या दिवसाची कीर्तन सेवा या सर्व मंडळानं दिली, मनापासून या ठिकाणी नारदाच्या गादीवर त्यांचं कृतज्ञता व्यक्त करतो. तर ऐशी जगह बैठिए, ऐसी जगह बैठिए की कोई न बोले उठ और ऐसी बात बोले की कोई न बोले झूठ. ही संतांची वाणी महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं कार्य आदरणीय भास्कर भाऊने माझ्यापर्यंत मला दिलं आणि ते कुठपर्यंत पोहोचलंय हे संतांचं कार्य संत जाणते. मग तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैशे तुम्ही जगी संतजन. ज्या संतांच्या कृपाशीर्वादानं आपण इथपर्यंत आलो, सगळे मिळून सर्वांनी टाळे वाजून त्या भगवान परमात्म्याचा जयघोष करायचा आहे. विठोबा शेवटची भैरवी आमच्या तालुक्यातील आमचं आदर्श व्यक्तिमत्व मुरबाड तालुक्याचं भूषण आदरणीय गोविंदजी महाराज शेवटची भैरवी गातील. त्यांना साथ आमचे दीपकजी महाराज देतील. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे ऐसे तुम्ही जगी संत जाणा, ऐसे तुम्ही जगी संत जाणा. अवतार
झालेली सेवा माऊली समर्पित सेवेला पुनराम ज्ञानेश्वर संत सद्गुरु भागवत महाराज कुणी बाबा की जय। मस्तकरी चरणावरी या वारकरी संतांच्या गुरु परंपरा प्रेरित वारकरी संप्रदाय क्षेत्र ब्राह्मणे आणि गोड असणाऱ्या आपल्या मालिकेमधलं ज्यांनी परमार्था करता आज खऱ्या अर्थानं अट्टहास करून जीवाच्या उद्धारा करता आपलं आयुष्य वेचलं असे सच्चिदानंद सद्गुरु संत भागवत महाराज कोळी काका यांचा 12वा पुण्यस्मरण सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेला सार्थ एकनाथी भागवत पारायण सोहळा आणि त्या सोहळ्याच्या आजचं 5व्या दिवसाचं महापुष्प आज या पवित्र आणि पावन गावामध्ये आमचे परमादरणीय परमस्नेही गुरुबंधू हरिभक्तीपरायण शंकरजी महाराज शिंदे बाललेड मुरबाड यांची गोड असणारी सेवा आत्ताच या ठिकाणी समर्पित झाली। आज या ठिकाणी दुःखद प्रसंग असताना देखील महाराजांनी ही सेवा वाट्याला आलेली जी कीर्तन आपल्या राईची सेवा पूर्णत्वाला नेली त्याबद्दल संत मालिका मंदिर श्री क्षेत्र ब्राह्मणे आपले ऋणी आहे। असंच सेवा आम्हाला अविरतपणे आपली मिळत राहो एवढी सद्गुरु श्रीपाद बाबांच्या चरणी भागवत बाबांच्या चरणी प्रार्थना करतो। उद्या अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातला आपला 6वा दिवस आणि 7व्या दिवसाची सेवा हरिभक्तीपरायण दादा महाराज गुंजाळ श्री क्षेत्र जुन्नर यांची आहे। त्यांचंच कीर्तन त्यांच्याच दारी आहे आणि असा अनोखा असणारा पूर्वाईचा सोहळा। या सोहळ्यामध्ये आपण सर्वच या ठिकाणची बघणारी मंडळी युट्यूबवर फेसबुकवर लाईव्ह असणारी मंडळी आम्ही तुमच्या सर्वांचं सदस्य ऋणी आहोत। आपणापर्यंत हा संतांचा निरोप येत आहे तसा तो इतरांपर्यंतही पाठवा, इतरांनाही लाईक करीत चला, चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत आपल्याला हा निरोप पोहोचवता येईल।
आणि असाच सर्व संतांचा भक्तीचा मेळा अविरतपणे जसा काकांनी आपल्यापर्यंत आणला तसाच या संत मांदियाळीच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न संत मालिकामध्ये श्री क्षेत्र ब्राह्मणी अविरतपणे करतील यात शंकाच नाही। परत एकदा महाराजांना मी धन्यवाद करतो। या ठिकाणी महाराजांच्या बरोबर असणारी सर्व ज्ञानवंत कीर्तिवंत गुणीजन महाराज मंडळी या सर्वांचे कीर्तनकार मंडळी या सर्वांचं परत एकदा गुरुपरंपरा प्रणित वारकरी संप्रदायांच्या वतीनं आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण संपन्न झाला असं जाहीर करतो। जय हरी।